नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत दाल बाटी। एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, पण एक अजून शॉर्ट व्हिडिओ। तर इथे मी 1 वाटी डाळ घेतली आहे, छान धुवून घेतली। त्याच्यात 2 वाटी पाणी, हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे। त्याला मी उकडण्यासाठी कुकरला लावून दिलं। तोपर्यंत इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटीहून थोडं जास्तच रवा घ्यायचं बरं का। आता हे छान मिक्स करायचं। ह्याच्यात तेल घालून घ्यायचं जेणेकरून बाटी मस्त होते। आता ह्याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून ह्याचं असं मस्त असं सॉफ्ट डो घालून घ्यायचं। जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट नाही, असं मीडियम डो करून घ्यायचं आहे। ह्याच्याहून थोडा कडक करा आणि रवा टाकल्यामुळे तो पटकन असं हे होतो। तर आता ह्याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहे आणि ह्याच्यात थोडं मीठ टाका बरं का, जेणेकरून चव लागेल। आणि मी ह्याचे छोटे छोटे गोळे केले जेणेकरून लवकर उकडायला पाहिजे। तर असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आता इथे मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी पाणी ओतून घेतलं आहे। पाणीमध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे। ह्याच्यात आपण हे गोळे उकडायला ठेवून देऊया। ह्याला अप्रॉक्स 15-20 मिनटं तर लागतं उकळायला। तोपर्यंत आपण डाळ करून घेतो आहे। तर इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल छान गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून जिरे मोहरी मस्त तडकतात। मग ह्याच्यात मी थोडेसे मिरची घातले आहे। तुमच्याकडे लाल मिरची किंवा जी लाल मिरची सुकलेली असते ती टाकली तरी छान लागेल, तीच टाका। माझ्याकडे नव्हती तर ही टाकली। मग मी एक कांदा टाकला चॉप केलेला आणि एक टोमॅटो टाकला चॉप केलेला। मग मीठ टाकून थोडं मिक्स करून घेऊया। तर हे छानपैकी मिक्स करून घेतलं आहे। ह्याच्यात आपण मिरची, काळा मसाला, हळद व धनापूड घालून घेणार आहोत। तुमच्याकडं कोणता मसाला असेल तो सुद्धा टाकला तरी चालेल। इथे आपण टाकून घेणार आहोत बॉईल केलेलं वरण। छानपैकी हे घट्ट वरण होतं। नंतर मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून टाकलेलं आहे। काही फुटेज काढता नाही आले। इथे मी चिंच टाकली आहे थोडीशी, दाल बाटीला थोडं असं चिंच। आणि हे आपण असं लाईक वरण भात म्हणून पण खाऊ शकतो। तोपर्यंत इथं बाटी मी छोटे छोटे पीसेस करून तळून घेतले आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही फुटेज काढता नाही आले आहेत मला, तर त्याच्यामुळे सॉरी। तर डाळ बाटी एकदम क्रिस्पी आणि मस्त झाली। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।